आज मी आत्ता जो कार्यक्रम आजचा ज्यांचा आहे त्या सुरेश खरे हे पुण्यात असतात. आता पुण्यात वास्तव्यात असतात कायमचे जवळजवळ, परंतु आज कार्यक्रमासाठी पुण्याहून ते थेट इथे आलेले आहेत. मी त्यांना बोलवतो, आपण सर्वांनी त्यांचं स्वागत करावं. खरे साहेब ते पुण्यात गेले तरी त्यांची नाळ भवन्स कल्चरल सेंटरची अजूनही तशी आहे. पुण्यातून अजून त्या भवन्स कल्चरल सेंटरचे मराठी कार्यक्रम ऑर्गनाईज करत असतात. आणि आज त्यांना स्वतःच आज 86-87 वर्षाचा हा तरुण मुंबई पुणे अजूनही करतो. आणि आज त्यांचा संबंध आयुष्य संबंध चरित्र ते उद्घाटू आपल्यासमोर येणार आहेत. सुरेश खरे. खरे साहेब, रसिकांकडून आपलं स्वागत. खरं म्हणजे आपणच वाढवलेली ही संस्था आहे, त्या संस्थेत तुम्ही आला आणि तुमचंच आम्ही स्वागत करतो आहे. हे जरा एक वेगळं आहे. खूप लोकांनी मला असं विचारलं गेले अनेक वर्ष की सुरेश खरे मराठी गृहस्थ भवन्स कल्चरल सेंटर ही एक प्रामुख्याने गुजराती संस्था, तर हे कनेक्ट सुरेश खरे साहेब कनेक्ट कसे झाले, तर मला वाटतं ह्याचं उत्तर तुमच्याकडूनच घ्यायला आणि ऐकायला लोकांना आवडेल. तर आता मी सगळी सूत्र आता तुमच्या हाती देतो आहे आणि आपल्याला काही विचारायचं वगैरे असेल त्यांच्या एकंदर कार्याविषयी मला वाटतं आपण विचारू शकता नंतर. धन्यवाद. नमस्कार. आपली जी पूर्वीपासूनची परंपरा भवन्स कल्चरल सेंटरची, जी मी नेहमी हे करत आलो आहे, रिपीट करत आलो आहे की संगीताचे कार्यक्रम सोडले तर साहित्यिक किंवा तदनुषंगिक कार्यक्रमाला आपण जायचं नाही. ही तुमची जी परंपरा आहे ती कायम ठेवली आहेत. अर्थात अशा कार्यक्रमाला हाऊसफुल गर्दी पाहिजे असं बिलकुल नसतं. पण मला वाटलं होतं की माझ्यावरती प्रेम करणारी जी माणसं आहेत त्यातली थोडी तरी यावीत. मला माहीत नाही बाहेर पाऊस धो पडत आहे का. ज्यावेळेला तुम्हाला एखादी गोष्ट करायची असते त्यावेळेला कारणं असतात आणि ज्यावेळेला एखादी गोष्ट करायची नसते त्यावेळेला सबबी असतात. काही असो, माझी काही तक्रार अजिबात नाही. याचं कारण गर्दी नसलेली गर्दी जमण्यापेक्षा मला 25 माणसं पुरेशी असतात. आणि मी एक्सपेरिमेंटल थिएटरमधनं आलेलो माणूस आहे. ती पहिल्यांदा सांगतो गोष्ट की एका प्रयोगाला अशी तुम्हाला माहिती आहे प्रायोगिक नाटकामध्ये पात्रांची भरताड असते. कोरस वगैरे 15-20 कॅरेक्टर्स वेगवेगळे याच्यामध्ये असतात. तर कुठून तरी कोपऱ्यातून गडबड सुरू झाली. तर त्यातलं एक गाणं थांबवलं. एक जण पुढे आणि सांगितलं, हे पहा उगाच जास्त बडबड करू नका, इथे स्टेजवरती आम्ही तुमच्यापेक्षा जास्त आहोत. ही परिस्थिती. तर असो, मला कोणी विचारलं की तुमचं जीवन म्हणजे काय असतं, तुमचं काय कोणाचंही. तर जीवन किंवा आयुष्य म्हणजे एक अनुभवांची मालिका. तुम्ही अनुभव घेत असता. तुम्हाला कोणीही शिकवत नसतं, ते शिकवत असतं, पण तुम्हाला शिकायचं असतं, तुम्ही शिकत असता. तुम्हाला गुरु हे मार्गदर्शक असतात, पण गुरु तुमच्या जागी बसून तुमचं काम करू शकत नाहीत. ते करायचं असतं तुम्हालाच. पण आयुष्याच्या अशा वळणावरती तुम्हाला योग्य माणसं भेटणं हे फार महत्त्वाचं असतं. माझ्याकडे इतक्या अनुभवांचा साठा होता, म्हणजे आहे अजूनही, की शेवटी जेव्हा मी विचार करायला लागलो तेव्हा आत्मचरित्र लिहायला सुरुवात केली. काय आहे,
मोठ्या माणसांची चरित्र असतात जे लोक लिहितात, पण छोट्या माणसांची आत्मचरित्र असतात जे ती स्वतः लिहितात. तर म्हटलं की आपल्याकडे मी जरी मोठा दिग्गज नसलो तरी सांगण्यासारखं खूप आहे. लोकांना फक्त तुम्हाला शिखरावरती किंवा लोकप्रियता कीर्ती मिळालेला माणूस दिसतो, पण त्या तिथपर्यंत तो कसा पोचला ते तुम्हाला कधीही कळत नाही. तसं कोणी कोणाला घडत नाही. तुम्ही घडत असता, पण त्याबरोबर कळत नकळत तुम्हाला कोणीतरी घडवत असतं. त्याच्यामध्ये माझ्याकडे वेगवेगळे इतके अनुभव आले आहेत की त्या अनुभवांची गर्दी होते आणि मग काय सांगावं असं वाटतं लोकांना. त्याच्यामध्ये मला तुम्ही नाटककार म्हणून ओळखता, पण गमतीचा भाग असा आहे, मला व्हायचं होतं नट आणि मी झालो नाटककार. म्हणजे माझे मित्र म्हणतात, तुला जायचं होतं चोराच्या आळंदीला, तू गेलास देवाच्या आळंदीला. ह्यातला विनोदाचा भाग सोडून द्या तुम्ही, पण मला खरोखर नट व्हायचं होतं. मी नट झालो, नाटकात कामं केली, 15-20 नाटकामध्ये कामं पण केली, व्यावसायिक नाटकात पण काही कामं केली, पण मी झालो मात्र नाटककार. माझ्या वयाच्या 8व्या वर्षी पहिल्यांदा मी रंगमंचावरती उभा राहिलो. नाटक होतं गड आला पण सिंह गेला, शाळेचं नाटक. त्या काळी शाळेमध्ये गॅदरिंगला नाटकं बसवत. आमचे खरे को एज्युकेशनची शाळा होती, मुलं आणि मुली, पण मुलांची नाटकं वेगळी, मुलींची नाटकं वेगळी. मुलांची नाटकं म्हणजे कुठची, उन्हाळ पेंद्या अर्थात कुसंगतीचा परिणाम, किंवा गड आला पण सिंह गेला. तर आमच्या शाळेने ठरवलं, म्हणजे मास्तरांनी ठरवलं, त्यावेळेला गुरुजी किंवा सर नव्हते, मास्तर होते सगळे. मास्तरांनी ठरवलं की आपण गड आला पण सिंह घेऊन गेले. त्यांनी आता ऑडिशन वगैरे असते, त्यांनी वाचायला बोलावलं, वाचन करून घेतात, मी वाचन करून घेतलं. मी खूप छानपैकी वाचलं. मला वाटलं मला बहुतेक तानाजी किंवा अशी शेलार मामा वगैरे. त्यांनी सांगितलं की तू खरी तू असं कर, तू मावळा. आणि म्हटलं मावळा तर मावळा, नाटकात नाचायला तर मिळत आहे ना, मावळा. नाटकात वाक्य किती, एक वाक्य म्हणजे हर हर महादेव, आणि लढायचं त्या दुसरा जो उदयभानूच्या शिपायाशी. आणि त्या काळीसुद्धा आता रामायणात जे दाखवतात ना तसंच युद्ध होतं. एक हात असा, एक असा, दुसरा असा आणि तिसरा असा की मारायचं, एवढंच काम. मी तालमीला मात्र नेहमी जायचो त्याच्यामध्ये, हे माझी पूर्वीपासूनची सवय. तर मी नाटकाच्या तालमी वगैरे झाल्या, आणखी नाटकाचा दिवस उजडला. त्यांनी मगनला ड्रेसवाल्याकडनं कपडे आणले होते आणि आम्ही बावडट, तेव्हा आम्ही अजूनसुद्धा असेल, पण तेव्हा तर नक्कीच होतो. आमचा नंबर शेवटी तर होतं जे हे पागोटं ते त्यांनी माझ्या डोक्यात लावलं. तर म्हटलं ते माझ्या डोळ्यापर्यंत आलं. अहो सर, मास्तर मला दिसत नाही आहे. अरे काय जाय, दिसलं नाही तर हरकत तुझं काय, तू नाहीतरी तू मावळ्याच आहेस. मी मावळ्याच्या ऐवजी मी कावळा ऐकलं. म्हटलं सर मास्तर मी कावळा नाही. अरे हो रे, मावळाच म्हटलं मी. हां, तर बघा आपण मास्तर म्हणजे डोळ्यावरती आता मी लढणार कसा. अरे हो थांब, तुझा शर्ट कुठे गेला. त्याने घेतलेला शर्ट काढला खुंटीवरचा, माझ्या डोक्यावरती ठेवला आणि त्याच्यावरती मग पागोटं घातलं. ते पागोटं इतकं वरती गेलं की ते पडायला लागलं. पडतं आहे. अरे पडतं आहे काय, डोक्यावरती हात धरायचा. बरं म्हटलं, डोक्यावरती हात धरतो. माझी एंट्री आली तयार त्याच्यामध्ये घेऊन, आणि हर हर महादेव म्हणून एंट्री घेतली. एक हात डोक्यावर आणि दुसरा हात समशेरीला म्यानामध्ये खेचले.
मूठ हातात, तलवारीचं पातं मॅनामध्ये. प्रचंड हशा झाला. पण सरांनी मास्टरांनी सांगितलं होतं घाबरायचं नाही, आपलं काम रेटून द्यायचं. तर मी ठीक आहे. मग मी त्या पातं नसलेल्या मुठीने मी लढायला लागलो. 1 2 3 4. त्या उद्यमाच्या लोक हसत आहेत. मला वाटतं माझ्या अभिनयाला हसत आहेत. ते उलटे हसत होते, म्हणजे टर म्हणून. तो पडला हां, आणि त्याचा मार लागून मी पण पडलो, आम्ही दोघंही पडलो. आणि मग तानाजीची एंट्री झाली. तो तानाजीचं काम करणारा मुलगा होता, तो नवीनच होता. तो त्या ऑडियन्स पाहिल्यावरती आणि लाईट्स आल्यावरती थरथर कापायला लागला. तर उदय भानूचा सरदार म्हणतो, अरे खरे तो बघ, तो तानाजी घाबरला आहे, थरथर कापतोय. तर प्रचंड हशा. कारण तो जिथे पडलं होता तिथे माईक ठेवलेला होता त्याच्यामुळे. आणि मग पडदा पडला, नाटकही पडलं. ही पहिली एंट्री. कुठच्याही कार्यशाळेत न जाता पहिल्या नाटकामध्ये एक धडा मिळाला की स्टेजवरती एंट्री घेताना आपली प्रॉपर्टी चेक करायची. कार्यशाळा नव्हती त्यावेळेला म्हणजे तिथली. आणि मग शाळेमध्ये त्याच्या पुढच्या वर्षी 2 वर्षांनी अरे खऱ्यांचा हा सुरेश काम करतो ना नाटकामध्ये वगैरे, हे आमच्या बिल्डिंगमध्ये पसरलं. आणि गणेशोत्सवामध्ये मला भूमिका मिळाली 3 अंकी नाटकात. सत्तेचे गुलाम मामा वारेरकर या नाटकात एक मार्तंडराव नावाचा माणूस असतो, त्याच्या तर बायका पाठोपाठ मरतात, तो असं बायका करत असतो. तर मार्तंडरावाची 3री बायको हा रोल मला मिळाला त्याच्यामध्ये. आणि मी बायकेचा वेश, साडी वगैरे संबंध याच्यामध्ये. खरं सांगू का, त्यावेळेला मी गोड दिसलो त्यावेळेला त्याच्यामध्ये, आताचं सांगत नाही आहे. आणि ते नाटक केलं. त्या नाटकामध्ये त्यानंतर आमचा एक प्रयोग स्पर्धेसाठी आंतरगणेशोत्सव मंडळ ह्याच्यामध्ये एका संस्थेमध्ये होता. तिथे त्या ह्याच्यामध्ये एक काम करणारा जो माणूस होता, पुरुषांची कामं बायकांची कामं पुरुषच करीत, तो स्टेजच्या पडद्याच्या त्याला आणि असे पडदे ओढायचे असत. तो पडद्याच्या जवळ उभा होता. त्याचा शेपटा त्याच्यामध्ये अडकला आणि टोप वरती गेला आणि लोकांना बोडकी रेवा पाहायला मिळाली. हे अशा ह्याच्यातून शाळेतली नाटकं चालली. पण 7वी झाल्यानंतर वडिलांनी सांगितले नाटकं बिटकं बंद, आता अभ्यास करायचा, मॅट्रिकमध्ये नीट पास व्हायचं. आमच्या आयुष्यातली सगळी दिवाळी वगैरे हे तरखडकरांनी खाल्ले दाखवणे ह्याच्यामध्ये झालं साधं. पण कॉलेजमध्ये गेल्यावरती मात्र माझ्या नाटकांना खरोखर जरा हे मिळालं, चालना मिळाली परत त्याच्यामध्ये. पण त्यावेळेला सुरुवातीला म्हणजे इंटरला कॉमर्सला असताना आम्ही हे खेळलो की एक नाटक करायचं ठरवलं. पण ते पुरुष पात्र स्त्री पात्र विरहित. कॉमर्स काढलेल्या तेवढ्या मुली येत नसत, ज्या होत्या त्या पार्शियन ख्रिश्चन वगैरे, त्यांना कुठे उभं करणार गेलं. तर त्याच्यामध्ये एक जुन्या पूर्वज म्हणून नाटक होतं याचं पुलंचं एकांकिका. आणि आमच्यातला एक कलावंत, त्याला आमच्या जुन्या ह्याच्यातला म्हणून तर पगडी बिगडी होती त्याच्यामध्ये. आणि तो आया त्याची एंट्री घेतल्यावरती प्रेक्षकातून हे आलं, मोसंबीवाला. त्यावेळेला मोसंबीवाले पडदी पगडी असं नाटक पडलं. म्हणजे ही पडलेल्या नाटकांची मालिका चालू होती. पण मग मी कवितांकडे वळलो. कॉलेजमध्ये असताना काही जण प्रेम करतात, ज्यांना प्रेम करायला कोणी मिळत नाही ती कविता करतात. मी कविता करायला सुरुवात केली. बरं, मी याचा म्हणतात संपादक मीच होतो, अडकडे नाही. त्यामुळे आठवड्याला 1-2 कविता मी पाडत असे आणि त्यामुळे त्या कवितामध्ये खुश होतो.
आणि चांगल्या कविता होत्या असं माझं मत आहे त्याच्यामध्ये. पण त्या म्हणून मी एक त्या 2 चांगल्या कविता सत्यकथा मासिकाकडे पाठवल्या, त्या त्यांनी साबार परत केल्या. माझ्या उत्कृष्ट कविता, त्यामुळे चांगल्या कवीला मराठी सारस्वत मुकलं असं माझं प्रामाणिक मत आहे. पण तरीसुद्धा आता काय करायचं, कविता तर ते एका दिवशी माझ्या हातामध्ये विविध वृत्त या साप्ताहिकाचा अंक पडला, हातात पडला. तो पाहिलं, वाचला. त्याच्यामध्ये सेंटर पेजला एक कविता होती आणि ती विनोदी होती. अच्छा, त्यानंतर पुढच्या आठवड्यात परत घेतलं, ती कविता ती पण विनोदी होती. हा, अच्छा म्हटलं, हे साप्ताहिक विनोदी कविता छापतं, तर आपण विनोदी कविता करूया. म्हणून मग मी एक विनोदी कविता केली. कविता केली म्हणजे काय, एक जोक, विनोद वाचलेला तो कवितेच्या ह्याच्यामध्ये बसवला मीटरमध्ये. ही माझी कविता. आता ती कविता काय होती, हे सकाळची ती वेळ होती, लहान माझी बहीण सुमती. सकाळची ती वेळ होती, लहान माझी बहीण सुमती. मैत्रिणी जमवून आपल्या शाळा शाळा खेळत होती. मीटर पक्क, काव्य शून्य. दुसरी ओळ, तिच्या मैत्रिणी मुली जाहल्या, सुमतीताई बाई झाल्या. रंगून गेल्या खेळामध्ये, वेळाचे मग भान न उरले. मराठी व्याकरण पक्का असल्यामुळे मीटरमध्ये पक्का. त्याच्यामध्ये तिसरं कडवं, जाता जाता मागितला मी, जाता जाता मागितला मी, छान गोडसा एकच पापा. म्हणजे सुमतीला म्हटलं, जाता जाता मागितला मी, छान एकसा गोडस पापा. रागा बुंदती मला विचारे, रागा बुंदती मला विचारे, शाळेमधल्या बाईंचा का घेती कडिकुळी पापा. खुश होतो माझ्याकडून. ती घेऊन मी विविध वृत्त मासिकाच्या हातामध्ये गेलो संपादकांकडे, आणि अभिनय होतात जात्या, त्याकडे प्रश्नच नाही त्याच्यामध्ये. त्यांच्यापुढे ती कविता ठेवली आणि अतिशय ज्याला भोळा भाबडा भाव आणून तिच्यामध्ये, कारण माझ्यासारख्या माणसाला भोळा भाबडा भाव आणायला लागतो जातीवंत नसल्यामुळे. त्यामुळे मग निघाली. त्यांनी ती म्हटलं, अगदी नम्रपणे विचारलं, कशी वाटली कविता. त्यामुळे रोखून पाहिलं, सोडा वॉटरच्या बाटलीसारखी त्यांची चष्मी होती. ठीक आहे, काही खास नाही. आता इथे मी गप्पा बसायचं की नाही, आगाऊपणाने अडला. म्हटलं, नाही मला माहिती आहे ती खास आहे. आता ते दचकले, ती खास आहे तुम्हाला माहीत नाही, खास नाही आहे तुम्हाला माहिती आहे, आणि तरी तुम्ही ते छापण्याकरता घेऊन आलात. म्हटलं हो. म्हटलं मग गेल्या 2 अंकातल्या तुम्ही कविता वाचल्या त्याही सामान्यच होत्या. कदाच झाले. हां म्हटलं सॉरी हां, म्हटलं मला तुमचा हे करायचं नाही, आपण खरं ते बोलून गेलो, हे आणखीन वरती. म्हटलं द्या ती कविता. नाही मी ती कविता छापणार आहे. पण नाही, तुम्हीच म्हणालात ना की आम्ही सामान्य कविता छापतो, तुमचीही छापू. बसा. बोलण्यात जरब होती त्यांच्या. बसलो. हे पहा, आपली गोष्ट सामान्य आहे हे माहीत असल्यावरती ती दुसरीकडे घेऊन जाऊ नये, स्वतःपाशी ठेवावी. बघा किती छान हा मिळाला धडा, की आपली गोष्ट सामान्य असेल तर ती दुसऱ्यांना दाखवायला जाऊ नका. आणि दुसरं त्यांनी सांगितलं,
की तुमची एखादी कविता छापून आली म्हणजे तुम्ही कवी झालात असं नाही. अवाक झालो. कविता छापून आली. त्यानंतर मी माझ्या 125-150 कविता जवळजवळ अजूनपर्यंत बासनात ठेवलेत. त्याच्यापुढे मी एकही कविता छापायला दिली नाही. अशी माणसं तुम्हाला आयुष्याच्या सुरुवातीला भेटली की तुमचं आयुष्य समृद्ध होतं. तसंच जरा पुढे जातो कशी माणसं भेटतात ती. जरा म्हणजे अनुभव असल्यामुळे त्याला काही असं चॅप्टर बाय चॅप्टर असं क्रोनॉलॉजिकल ऑर्डरमध्ये सांगायची आवश्यकता नाही. गप्पा आहेत की मी जेव्हा कॉलेजमध्ये असताना 3 अंकी नाटकात काम केलं ते वहिनी नावाचं नाटक होतं मोगं रांगणेकरांचं. आणि त्याच्यामध्ये आम्ही दिग्दर्शक म्हणून मामा पेंडसेंना बोलावलं होतं. तर मामा पेंडसे हे माझे पहिले गुरु नाटकातले. अभिनय शिकवलं. आणि अभिनय म्हणजे काय, तालीम मास्तर. वाणी शुद्ध पाहिजे त्याच्यामध्ये, हा पहिला जोर. आणि मामा जी भूमिका करत विष्णुपंत म्हाताऱ्याची, ती भूमिका त्यांनी मला दिली होती. त्यामुळे माझ्या अंगावरती मूठभर मांस चढलं. मला एक वाक्य होतं की भाऊ अजून लहान आहे, अजाण आहे. तर मी म्हटलं भाऊ अजून लहान आहे, अजाण आहे. अजाण, अजाण नाही, अजाण म्हटलं. मामा रागाने लाल झाले. इकडे फाडकन लगावली. स्वतःला ब्राह्मण म्हणवतोस आणि अजाण म्हणवतोस. मूळ शब्द काय, जाणणे. जाणणे नाही आहे, जाणणे. आणि जो जाणत नाही तो अजाण, अजाण नाही. मामांची ती याच्यावरती पाठीवर उमटलेली 5 बोटं, हो तो आशीर्वाद होता. आज माझं वर्ष 87 चालू आहे. 86 पूर्ण आहेत. आणि या वयातही माझी वाणी शुद्ध आहे. आणि त्याचं श्रेय सगळं मामा पेंडसेंना जातं. आणि पुढे मी वाचिक अभिनयाच्या आत्तापर्यंत 50-60 शाळा घेतलेत. आपण कित्येक उच्चार चुकीचे करतो ह्याच्यामध्ये. आता आपण म्हणतो कर्मणूक. सगळीजणं मी जेव्हा अभिनयाचा वर्ग घेतो तेव्हा सगळीजणं तिथे देतो करमणूक आणि मला सांगायचा उच्चार कर्मणूक, कर्मणूक, कर्मणूक. 10 पैकी 9 जण काही 10 जण चुकतात. मी म्हटलं कर्मणूक नाही, करमणूक. कसं काय सर? मूळ शब्द काय, करमणे. कर्मणे नाही, करमणेवरून करमणूक. आपण म्हणतो सहस्त्रबुद्धे. स्त्र नाही येतो, सहस्रबुद्धे. हे बारकावी कोणामुळे? मामा पेंडसेंच्यामुळे. पण माणसं कशी मोठी असतात आणि मोठी होतात त्याचं दुसरं उदाहरण याच संदर्भात देतो, ते मामांचंच देतो. पुढे आणखीन 11 वर्षांनी असा योग आला की माझं व्यावसायिक रंगमंचावरती येणारं काचेच्या चंद्राच्या अगोदरचं नाटक म्हणजे स्वर जुळता गीत तुटे. आणि त्यामध्ये मामा विलनची मुख्य भूमिका करत होते. ज्यांचा मी मार खाल्ला आहे, जे माझे गुरु, ते माझ्या नाटकात विलनचं काम करत आहेत, मेन रोल. आणि मी जेव्हा तालमीला जात असे त्यावेळेला ते मला अरे तुरे ए म्हणत नसत, अहो आणि तुम्ही म्हणत असत. लेखकाला मान द्यायची ही पद्धत. काय बोलायचं. त्यानंतर
नाटकाचा पहिला दिवस उजाडला, पहिला प्रयोग. मी अस्वस्थ होतो. अहो, नाटकाचा पहिला प्रयोग, आणखी नवीन लेखकाचा त्याच्यामध्ये, आणि व्यावसायिक रंगभूमीच्यावरचा. मी साहित्य संघात प्रयोग होता, सगळीजण मेकअप करत होते. मामा स्वतःचा मेकअप स्वतः करायचे त्याच्यामध्ये सगळ्या नाटकात. आणि मग मी बसलो होतो तिकडे याच्यावरती. मामा तिकडनं आले, मेकअप झालं होता, दुसरी बेल झाली होती. आता थोड्या वेळाने पडद्यावरती जाणार. म्हणले उठा. मी पटकन उठलो. म्हटलं बसा. नाही, उभे राहा. बरं, मला समजा ना, गोंधळून गेलो, काय करतायत. मामा वाकले आणि त्यांनी माझा चरणस्पर्श करून मला नमस्कार केला. म्हटलं मामा, तुम्ही काय करताय? मी तुमचा शिष्य, मी तुमचे आशीर्वाद घ्यायचे, तर तुम्ही. एक मिनिट थांबा. मी सुरेश खरेंना नमस्कार नाही केला. नाही केला. मी तुमच्यातल्या सरस्वतीच्या अंशाला नमस्कार केला. आता हे 2 वाक्य तुम्हाला खरं सांगतो, यांनी मला आयुष्यभर जमिनीवरती ठेवलं. इदम न मम, हे तुझं नाही आहे यश, तुझ्यातल्या सरस्वतीच्या अंशाचं आहे. प्रत्येक वेळेला अपयश जो यश येवो, अपयश माझं, पण यश असेल तर ते सरस्वतीच्या अंशाचं. ह्या वाक्याने मला आयुष्यभर जमिनीवरती ठेवलं. पूर्वीची माणसं अशी होती, अहो वगैरे. आज काय हॅलो, हाय हातर, हाव आर यू, वुड यू लाईक टू स्मोक. हो म्हटलं, आय डोंट स्मोक. असं होतं. ही माणसं अशी ते मामा पेन्शन अशी सगळी प्रत्येक भेटत गेली त्याच्यामध्ये. पण तुम्हाला सांगतो की हे फक्त नाटकाच्या संदर्भात नाही. मी म्हणतो अनुभव असतात ना, ते तुम्हाला सतत येत असतात. तुमच्यामध्ये प्रत्येकामध्ये एक लेखक असतो. आम्ही फक्त जो कागदावरती उतरून काढतो किंवा हल्लीच्या भाषेत कॉम्प्युटरमध्ये सेटअप करतो, तो लेखक म्हटला जातो. तुम्ही लेखक असता, पण तुम्ही लेखक नसता, कारण तुम्ही लिहित नाही. तुमच्या प्रत्येकाच्या आयुष्यात सांगण्यासारख्या गोष्टी खूप असतात. प्रत्येकाचा अनुभव हे एक्सक्लुझिव्ह असतात. ते तुम्ही लिहायला पाहिजे. स्वांत सुखाय लिहायला पाहिजे. अगदीच काही नाही तर आपण जेव्हा वाचतो, मी जेव्हा माझे जुनं काही वाचतो, तेव्हा मी स्वतःच एन्जॉय करतो. लक्षात घ्या, मग माझंच आत्मचरित्र मी पुन्हा पुन्हा वाचतो. मधनं ते प्रसंग मी पुन्हा अनुभवतो. वयाच्या 9व्या वर्षी किंवा 10व्या वर्षी माझ्या घरात माझ्या आई कशी होती, माझे वडील कसे होते, हे मी आता या वयातसुद्धा अनुभवू शकतो. उदाहरणार्थ की माझ्या वडील म्हणजे संस्कार कसे महत्त्वाचे असतात, की त्या संस्कारामध्ये तुम्ही कोणी शिकवत नसतं, तुम्ही आपोआप घेत असता. आमच्या दारावरती दिवाळीमध्ये त्यावेळेला सोसायटी कल्चर नव्हतं, चाळ कल्चर होतं. त्या चाळीमध्ये एक बाई विकायला यायची की उठणं, वाती वगैरे अशा. वाती अवैतक्या वाती, फुलवाती, उठणं, दिवाळीकरता सुगंधी उठणं, किंमत 1 आणा. हल्ली 1 आण्यात काही मिळत नाही, पण त्यावेळेस सांगतो आहे मी. तर आई तिच्याकडनं वाटेल तशी घ्यायची विकत. 10 उठण्याची पाकिटं अमुक ह्याच्यामध्ये. तुम्ही आईला विचारलं की एकदा मला राहवलं नाही, तुझ्या बाईकडनं असं एवढं का बाहेरतलं स्वस्त मिळतात आणि तू दादा वगैरे.
मी सगळी वापरत नाही, मी ते दुसऱ्यांना पण देते, मैत्रिणींना वगैरे. तर म्हटलं घेते कशाला? हे बघ, आज वयाच्या 60व्या वर्षी ती विधवा बाई दारोदार फिरून हे विकते आहे, कोणाकडे भीक मागत नाही आहे. तिला मदत करणं, तिची हे विकत घेऊन हे आपलं कर्तव्य आहे. पुढे मग मी ज्या वेळेला आत्ता बघतो ना, मी ज्याच्यामध्ये मी असंच काय की ज्यांना मदत आहे, गरज आहे, त्यांना मदत करायची. ज्यांना गरज आहे ते पैसे द्यायचे. रस्त्यावरच्या मुलांना उचलून शिकवायचं. या गोष्टी केल्या आहेत त्याच्यामध्ये. कारण माझी आई, सगळ्यांच्याच आया मातृदेवो भव असतात, पण प्रत्येकाला आपली आई हे प्रियच असते. पण काय आहे, तुम्ही आईने काही दिले त्याचा विचार करा. तीच गोष्ट वडिलांची. आता या गोष्टी जेव्हा मी पहिल्यांदा वाचतो ना, तेव्हा मी परत नवीन मला ऊर्जा मिळते. वडिलांनी एकदा मी दिवाळीला, आता माझं म्हणजे ड्रॉइंग हस्तकला वगैरे म्हणजे दिव्य होतं. मला ड्रॉइंगला कायम 50पैकी 17 मार्क मिळायचे कायम. हा रेकॉर्ड होता. कारण त्या दादरकर मॅडम नावाच्या होत्या ना, त्या दयाळूबाई होत्या. त्यामुळे बाबा तू पेपर कोरा देऊ नकोस, तू काहीही काढ, पण काहीतरी काढ म्हणजे मला मार्क देता येतील. एकदम त्यांनी सांगितलं, फळं ठेवली होती, हे का आंबा काढा म्हणून सांगितलं. मी आंबा काढला. अरे काय, मी तुला आंबा काढायला सांगितलं होता, पेरू नाही. हो म्हटलं मी आंबाच काढला आहे. मी काढलेला आंबा त्यांना पेरूसारखा दिसला. हे माझं ड्रॉइंग. एवढंच काय, तर ते फ्री हँड नावाचा प्रकार असतो. माझ्या फ्री हँडमधली डावी बाजू आणि उजवी बाजू ह्याच्यामध्ये तुम्ही मायक्रोस्कोप घेऊन तुम्हाला काही साम्य दिसलं नसतं. हे आमचं दिव्य कला ह्याच्यामध्ये. तर मी आमच्या वडिलांना की वडिलांना बापू म्हणत असे, बापू तो आपल्या चाळीतला अमुक मुलगा आहे ना, तो छान आकाशकंदील बनवतो, फक्त 5 रुपयाला घेतात. तर आपण यावर्षी त्याच्याकडनं घेऊया का, त्यालाही मदत होईल. माझे वडील कमी बोलायचे, पण ते बोलण्यामध्ये कापून टाकायचे. हो बरोबर आहे, त्याला मदत केलीच पाहिजे. आपण त्याच्याकडनं आकाशकंदील विकत घेऊया. 5 रुपये ना, ठीक आहे म्हणे. ते 5 रुपये तू तुझ्या स्कॉलरशिपमधनं द्यायचेस. म्हणजे वडिलांनी न सांगता धडा दिला की दुसऱ्याच्या पैशांनी तिसऱ्याला मदत करू नकोस. मदत करायची असली तर स्वतःच्या पैशाने कर. आणि म्हणले, आणि आकाशकंदील तू कसाही बनवा तरी चालेल, तू पण आकाशकंदील बनवायचा. आपण दोन्ही आकाशकंदील लावूया, पण हे नव्हे. हे मी काय पहिल्यांदाच सांगितल्याप्रमाणे तुम्हाला कोणी डायरेक्टली शिकवत नसतं, तुम्ही शिकत असता. तुम्ही शिकायचं असतं. आणि हे मी वडिलांकडून शिकलो. तर मी मग त्यामुळे ज्यावेळेला माझी नोकरी बिकरी लागलो आणि नोकरीमध्ये मला हे मिळायला लागलं, बऱ्यापैकी पैसे मिळायला लागले त्याच्यामध्ये, त्यावेळेला एक दिवस रात्री घरी बसल्यानंतर जेवणानंतर एक मुलगा आला ह्याच्यामध्ये. त्याच्या हातात एक सर्क्युलर टाईपचं पान हे होतं की त्यामध्ये की हा मुलगा अतिशय गरजू आहे, गरीब आहे, त्याला तुम्ही मदत करावी त्याच्याकरता. आणि तिथे लोकांचे होते, कोणी 1 रुपया, कोणी 5 रुपये, कोणी 3 रुपये असे त्यावेळेचे. आणि तेवढीच लोकांची ऐपत होती त्याच्यामध्ये. तर तो माझ्याकडे आला, मी ते वाचलं. तर म्हटलं थांब जरा. म्हटलं किती जमले आज पैसे? सांगितलं काही आकडा सांगितला. म्हटलं हे बघ, यापुढे उद्यापासून दारोदारी हे सर्क्युलर घेऊन जायचं नाही.
तुझा सगळा शिक्षणाचा खर्च मॅट्रिक होईपर्यंत मी करीन. म्हटलं मला तुझी माहिती सांग. मला आईवडील कोणी नाही आहेत. मी इथे परळला एका आमच्या गाववाल्यांकडे खानावळ्या म्हणून राहतो आणि रात्री नाईट स्कूलला जातो. म्हटलं या मुलाला नाईट स्कूलहून शिकायची आवश्यकता आहे. त्याला खानावळ्या राहायचं नाही आहे की दिवसभर काम करायचं आणि रात्री हे करायचं. आणि फक्त एकच अट, मला हे आणून दाखवायचं आहे तुझं रिपोर्ट त्याच्यामध्ये. तर मुलगा चांगला होता याच्यामध्ये. त्याने अभ्यास करायला सुरुवात केली. काय केलं मला माहीत नाही. रिपोर्ट आणायचा, काय मार्क मिळतील त्याच्यामध्ये. मग आता मॅट्रिकच्या परीक्षेची फी मी दिली त्याच्यामध्ये. मॅट्रिकचा रिझल्ट लागला 10वी का 11वीचा. त्याने मार्कशीट घेऊन आला. मी नापास झालो. बघू म्हटलं मार्कशीट. तो सगळ्या विषयात काठावरती किंवा त्याच्या अलीकडे घेऊन पास होता. इंग्लिशमध्ये नापास झाला होता. तर म्हटलं थांब. म्हटलं तू नापास होऊनसुद्धा मला दाखवायला आलास ना, हे मला आवडलं. असाच प्रामाणिक राहा आणि बघ ऑक्टोबरला परत बस. तू पिंगी नावाचे क्लास होते, इंग्लिशचे क्लासेस घ्यायचे. तुला मी पिंगीच्या क्लासेसमध्ये पाठवतो, त्यांची फी मी भरतो, ते शिक. मग मी त्याला चिठी दिली आणि पिंगे सरांकडे पाठवलं. पिंगेंना मी ओळखत वगैरे काही नव्हतो की हा मुलगा होतकरू आहे, हा गरीब आहे, तुमचे ॲडमिशन संपले असतील, तुम्ही कदाचित घेऊन असाल, पण एक माझ्याकरता म्हणून या मुलाला तुम्ही घ्या, तो अनाथ आहे. त्याची बरोबर त्याची संबंध वर्षाची फी पाठवतो आहे. त्यांनी फी हे ती पिंगे सरांनी ती वाचली. त्यांनी सांगितलं फी नको, उद्यापासून ये. आणि त्याने मला पत्र लिहिलं की अशी जर आणखीन कुणीही मुलं तुम्हाला आढळली तर माझ्याकडे बिनदिक्कत पाठवा, मी त्यांना फुकट शिकवेन. तुम्ही चांगली गोष्ट करायला घ्या, हजारो हात तुम्हाला मदत करतात. माझ्या जेव्हा ऑफिसमध्ये समजलं मी अशा गोष्टी करतो आहे, त्यावेळेला मला ऑफिसमधली लोकंसुद्धा कॉन्ट्रीब्यूट करायला लागली. हे बघा म्हटलं काही ट्रस्ट वगैरे काही नाही आहे, तुमचा माझ्यावरती ट्रस्ट असेल तर तुम्ही पैसे द्या, मी अकाउंट वगैरे काही देत नाही. खरंच मला म्हटलं नको, मी माझ्यावर नाही. अहो आम्ही विडी गाडीमध्ये एवढे पैसे खर्च करतो, हे 50 रुपये 20 रुपये. आणि मी त्यांच्या मदतीमुळे म्हणा कशामुळे म्हणा 7 मुलांना शिकवू शकलो. आणि कुठच्या रस्त्यावरच्या किंवा अशाच एका रस्त्यावरच्या अनाथ मुलाला शिकवलं. आणि हा मुला जेव्हा 50 मार्कडून पास झाला, पुढच्या वर्षी तो पास झाला ऑक्टोबरला आणि घेऊन आला. आता म्हटलं काय करणार आहेस? तर म्हणाला की आता मी त्या हे करतो, BAला जातो. अरे म्हटलं वेड्या, तुला 40-45% मार्क मिळालेले आहेत, तुला BA करून करणार काय? तू असं कर, तू जा डिप्लोमा कोर्सला जा, टर्नर फिटरचा किंवा कुठचाही, कोहिनूरचे क्लासेस असतात. तो गेला. मग त्याचे पैसे म्हटलं मी भरीन डिप्लोमा मिळेपर्यंत. त्याला डिप्लोमा मिळाला, तो हा झाला. आणि मग तो माझ्याकडे त्याला नोकरी लागल्यावरती पहिले पेढे घेऊन आला. मला सगळे चांगले अनुभव आहेत. माझा विश्वास आहे जग हे सुंदर आहे, जग कुरूप नाही. एखादा कुरूप अनुभवाला तो अपवाद असतो, पण जग सुंदर आहे त्याच्यामध्ये. अशाच एका मुलाला एकदा मी इंदोरला जात होतो. त्याच्यामध्ये मित्र हो, ह्याच्यामध्ये कुठचीही माझी स्तुती वगैरे करत नाही आहे. त्याच्यामध्ये मी तुम्हाला माझ्या जीवनाचा पट उलगडून दाखवतो आहे, हे घडलेले सगळे फॅक्ट्स आहेत. तर मी इंदूरच्या गाडीत बसलो होतो त्याच्यामध्ये, आणि एक मुलगा
पॉलिश करीत आला. म्हणतो आता वेळ घालवायचा, गाडीला अवकाश आहे, कर म्हटलं. त्याने पॉलिश वगैरे केलं. इतक्यात गाडीची शिटी वाजली. त्यामुळे तो घाईघाईने उतरायला लागला. अरे म्हटलं थांब, पुढचं नको, मी उतरतो. अरे काय झालं, अजून गाडीला वेळ आहे म्हटलं, घाबरू नकोस. तो म्हणा की थांबला. तू एवढं घाबरलास का? नाही म्हणजे माझे वडील चालत्या गाडीतून उतरताना पडले आणि गेले अपघातावर. म्हणतो तू काय करतोस? तो म्हणतो मी शाळेमध्ये शिकतो. कितवीत आहेस? म्हणतो 7वीत आहे त्याच्यामध्ये. आणि हे केव्हा करतोस? तो म्हणतो एक सुट्टीच्या दिवशी माझ्या मित्राला जेव्हा काही काम नसेल त्यावेळेला मी घेतो, त्याचं हे सगळं आहे, माझं काही नाही आहे. तेवढ्या वेळ उद्यापासून म्हटलं नाही सगळं, तुझ्या सगळा खर्च मी करतो, माझ्या ऑफिसला ये. तो ऑफिसला आला. म्हटलं येताना तू 7वी पास आहेस आणि तू हे घेऊन येत, मग तुमच्या ह्याची चिठी घेऊन ये. अच्छा, मी हे करत असे कारण इट वॉज नॉट, माझ्याकडे पैशाच्या थप्प्या लागल्या नव्हत्या. इट वॉज हार्ड अर्न मनी. मला माझा पैसा वाया घालवायचा नव्हता की आहेत पण कोणाला तरी दे. नाही, तो दुसऱ्या दिवशी घेऊन आला. त्या मुलाला चांगले मार्क होते. म्हणलं पण मी करतो तुझं. मॅट्रिकला असताना तो येता नेमानी हे दाखवायचा, छान प्रगती होती, मार्कशीट्स वगैरे चांगले. मॅट्रिकच्या परीक्षेला असताना तो जेव्हा आला फी मागायला, ह्याची एक्झामिनेशन फी, तेव्हा आमच्या ऑफिसमध्ये सगळी मुलं त्याच्याकडे विचित्र नजरेने पाहताना मी पाहिलं. लक्षात येईना त्याच्यामध्ये काय झालं ते. मग मागून मला समजलं लगेचच की त्याच्या पॅन्टला पाठीमागून ठिगडं लावली होती. वाईट वाटलं मला. मी म्हटलं त्याला थांबवलं. म्हटले फीचे वेगळे, म्हटले 500 रुपये वेगळे घे आणि तुझ्याकरता चांगले हे कपडे शिव. ह्याच्यामध्ये 500 पण दिले, 300 दिले, त्या आगायला कुठे कुठे. आणि म्हटलं तू हे करून ये, फक्त मला उद्या रिसीट आणून दाखव. मी ते सांगायचं. गेला मुलगा तो निघून, आलाच नाही परत. माझ्या लक्षात पण नाही, कारण मी कुठचंच, त्याला म्हणतात भगवद्गीता, कर्मण्येवाधिकार असते, तुला वाटतंय म्हणून करायचं, अपेक्षा नाही ठेवायची. तू गेला आणि ठीक आहे म्हटलं, जाऊ दे म्हटलं, काय गेले 300. 8-10 वर्षांनी माझं सांगलीला व्याख्यान होतं, साताऱ्याला. तिथे व्याख्यानाला गेलो. तिथे एक म्हणजे व्याख्यान संपल्यानंतर मला आयोजकांनी सांगितले की सर एक मुलगा तुमची पाठीमागे वाट पाहतो आहे ह्याच्यामध्ये, तर म्हणजे येऊ दे त्याला. तो आला. तर मग तुम्ही माझं ओळखलं का? मी त्याला ओळखलं थोडंसं, पण नाही ओळखलं. एक नाही म्हटलं तरी डिसअपॉइंटमेंट होती, राग होता. नाही ओळखलं. मी शिंदे, DM शिंदे. हां, आठवलं. एवढंच मी बोललो. पुढे काही विचारलं नाही. मला माहिती आहे तुम्ही माझ्यावरती रागावलं, तुम्ही मला पैसे दिलेत आणि तुम्हाला रिसिटापर्यंत दाखवता आलं. पण सांगतो तुम्हाला, मला लाज वाटली तुमच्याकडे यायची. म्हणजे काय लाज वाटायचं काय कारण? कारण मी ते पैसे माझ्याकरता खर्चच केले नाहीत. म्हटलं काय केलंस? बरं मी दुकानात गेलो आणि मला लक्षात आलं की माझी आई ठिगडी लावलेली पातळ नसते आणि मागची धाकटी बहीण तिला घालायला चांगले कपडे नसल्यामुळे शाळेत जाऊ शकत नाही आहे. मी त्यांच्याकरता कापडे घेतली, मी माझ्याकरता काही घेतलं नाही. बरं ठीक आहे. मी त्याची जपून ठेवलेली, त्यांनी एक जीर्ण असे कॅश मेमो काढला, म्हणे त्यांच्याकरता घेतलेले याचं प्रूफ. तुम्ही मला सांगा की या अनुभवांची किंमत तुम्ही कशी करणार? ही जगातली चांगली माणसं आहेत. ही माणसं पुढे खूप चांगली होणार आहेत. माणसं वाईट
ह्यानी नाही होत. परिस्थिती त्यांना बिघडवते. माणसं कोणीच मुळात वाईट नसतं, माझं ठाम मत आहे. माझ्याशी जी वाईट वागली असतील त्यांनासुद्धा मी कधी हे केलं नाही. इट्स ओके, नो प्रॉब्लेम अबाउट इट त्याच्यामध्ये. आणि त्याच ऑफिसमध्ये असताना आता थोडंसं ह्याच्याकडे वळतो नाटकाच्या ह्याच्यामध्ये, की मी कॉलेजमध्ये असताना माणूस नावाचं बेट हे नाटक केलं होतं. त्या माणूस नावाचा बेट या नाटकामध्ये कमलाकर सारंग वगैरे आम्ही होतो आणि आम्हीच दोघांनी लीड घेतलं होता आणि एक कॉम्पिटिशन करता द्यायचं ठरलं आणि रिहर्सल चालू केल्या, हे केलं, चांगलं केलं, छान. ते माझं पहिलंच नाटक होतं 3 अंकी ह्याच्यामध्ये स्पर्धेसाठी. असं मी लिहिलेलं नाही, तेंडुलकरांनी लिहिलेलं होतं. आणि मग हे केलं आणि कॉलेजनी पैसे द्यायचे नाकारले. मग आता काय करायचं? मग सारंग म्हणाला की आता आपण आपला पगार घालूया. कमलाकर सारंग बर्माशेलमध्ये नोकरीला होता, मी होतो इन्शुरन्स कंपनीमध्ये. माझा पगार किती असणार? 350-400 त्या काळात. कमलाकर सारंगचा काही थोडं जास्त असेल कदाचित, बर्माशेलमध्ये होता. मागे पाऊल घेता येत नव्हतं. नाटक 8 दिवसात झालं, दिला पगार आणि पैसे, नाटक उभं राहिलं. आता प्रश्न आला, साला घरी माझ्या एकट्यावरती खर्च चालत होता. आता म्हटलं की आता काय करायचं? कर्ज काढण्याशिवाय गत्यंतर नाही. 10 लोकांना तोंड कशी द्यायची? वाणी, दूधवाला, हे ते, पेपर, कुठचा पैसा आहे उदाहरण. मग लक्षात आलं, आमच्या ऑफिसमध्ये देवधर नावाचे एक टायपिस्ट होते. सडाफटिंग माणूस, काही नाही, घरी फक्त म्हातारी आई आणि तो आकडे बिकडे लावायचा ह्याच्यामध्ये असा. पण त्याचा एक साईड बिझनेस होता. तो ऑफिसमधल्या लोकांना कर्जाऊ पैसे देत असे आणि असं प्रत्येक ऑफिसमध्ये असतात आणि 18% व्याज घेत असे. मी म्हटलं की ह्याच्याकडनं कर्ज घेऊया. त्याच्याकडे गेलो. तर म्हटलं देवधर, हां काय? नाही, ते काय असं आहे की तुम्हाला पैसे पाहिजेत. म्हटलं हो, तुम्ही काय आहे? खरे साहेब नव्हतो त्यावेळी. खरे तुमच्यासारखा माणूस ज्या वेळेला पैसे मागायला संकोचतो त्यावेळी तो अडखळतो आणि मला समजतं की त्याला पैसे हवे आहेत. किती पैसे हवे आहेत? वाढून सांगा, 500 रुपये पाहिजेत. मी 18% व्याज घेतो, तुम्हाला माहिती आहे ना? हो हो म्हटलं माहिती आहे. ते मी आधी कापून घेतो हे पण माहिती आहे ना? म्हटलं हो, ती पद्धतच आहे. आणि गेलं, उद्या देतो. छान दिली आणि त्यामुळे पैसे मला दिले. घरचा पगार झाला, सगळे झालं. तुम्ही फेडणार केव्हा? म्हटलं मी वर्षभरात महिन्याला हप्ते देत जाईन, त्यामुळे वर्षभरात त्यांचे मी पैसे फेडून टाकले. विषय संपला. विषय संपलेला नव्हता. माझं काही वर्षांनी, त्यानंतर 7-8 वर्षांनी, 6-7 वर्षांनी काचेचा चंद्र हे नाटक रंगमंचावरती आलं आणि त्याचे तुफान प्रयोग झाले. ते इतकं गाजलं की मी पैसे असे घेऊन येत असे. अशामध्ये पगारापेक्षा तिप्पट, दोन्ही खिसे भरून, चेक बिक नसायचा. काउंटरमध्ये मिळवलेल्या नोटांचेच पैसे असायचे ते. एक दिवस संध्याकाळी बाय दॅट टाईम मी झालो होतो ऑफिसमध्ये, ऑफिसर झालो होतो. देवधर कायम टायपिस्टच राहिले होते. ते आले ह्याच्यामध्ये. एक दिवस संध्याकाळी मी ऑफिसमध्ये बसलेला असताना कॅबिनमध्ये
मे आय कम इन सर? या तुम्हाला कशाला परवानगी पाहिजे, या बसा. अरे बसले. नाही सर, मी तुम्हाला एक विनंती करायला लावलं आहे. कारण मी आता सर झालो होतो की साहेब, तुम्हाला आठवतं का तुम्ही काही वर्षापूर्वी माझ्याकडनं 500 रुपये उसने घेतले होते? हो म्हटलं आठवतं, आणि मला वाटतं मी तुमची सव्यास फेड केली आहे. म्हटलं त्यात काही चूक असेल तर मला सांगा, मी ती करेक्ट करतो. नाही तुम्ही सगळे पैसे दिलेत याच्यामध्ये, काही प्रश्न नाही म्हटलं. मग म्हटलं विषय संपला. नाही साहेब, विषय संपला नाही आहे. मी तुमच्याकडनं 90 रुपये जे व्याज घेतलं ते मी परत करायला आलो आहे. म्हटलं 90 रुपये व्याज? अहो म्हटलं विषय संपला. तुम्ही अडचणीला माझ्याकडे धावून आलात. इट वॉज मोर दॅन इनफ. नाही म्हणे सर, काय आहे, तुमच्यासारख्या मोठ्या माणसाकडून जो पुढे आणखीन मोठा होणार आहे त्याच्याकडून मी 90 रुपये व्याजाचे घेतले, पठाणी व्याज. हे मला आयुष्यभर खात राहील आणि मला सुखानं मरण यायचं नाही. बरं म्हटलं, मग नाही तुम्ही घ्या. आणि पाकिटामध्ये 90 रुपये ठेवले आणि तो गेला. केबिनच्या दारापर्यंत गेला. देवधर थांबले, परत आले. म्हणे सर, तुम्हाला एक विनंती करायची आहे. अरे म्हटलं काय सांगा, काय करू मी तुमच्याकरता? तुम्ही जेव्हा कदाचित नाही, तुम्ही नक्कीच केव्हा तरी आत्मचरित्र द्याल. म्हटलं थँक्यू. ते जर लिहिलं ना तर त्यामध्ये माझ्यासाठी 2 ओळी लिहा. मला उत्सुकता आणली. काय 2 ओळी लिहा? देवधर नावाचा एक अत्यंत फालतू माणूस होता. तो फालतू होता पण माणूस होता. या 2 ओळी लिहा. बघा, म्हणजे तो पठाणी व्याज घेणारा माणूस मला 90 रुपये परत करण्याकरता आला. ज्यावेळेला 90 रुपये म्हणजे माझ्या याची एका नाटकाची अर्धी रॉयल्टी होती. माणसं अशी असतात. म्हणजे लक्षात घ्या, हे सांगण्याचं मुद्दाम कारण असं की लोकांना फक्त माझं नाटकातलं चरित्र माहीत असणार थोडंफार. पण हे कोणाला कधी कळणार आहे? कधीच कळणार नाही मी सांगितल्याशिवाय. आणि म्हणून माझे याचे पुण्याला 2 कार्यक्रम आत्तापर्यंत झाले आणि त्याला ट्रिमेंडस रिस्पॉन्स मिळाला. आणि त्यांनी सांगितलं तुम्ही नेहमी का करत नाही? म्हणता करणार आहे, हळूहळू बघूया. आणि मग काय, त्याच ऑफिसमध्ये माझी 2ऱ्या डिव्हिजनला बदली झाली. त्या डिव्हिजनमध्ये एक डिसूजा नावाचा क्लार्क होता. पण मला सगळ्यांनी वॉर्न केलं, खरे साहेब तुम्ही त्या डिव्हिजनला जाता, वाईट आहे ती डिव्हिजन. म्हटलं काय वाईट आहे? म्हटलं नाही म्हणे, तिथे एक डिसूजा जो आहे ना तो युनियन लीडर आहे ऑल इंडियाचा इन्शुरन्सचा आणि युनियनचा. तो फार त्रास देतो. आता म्हणजे बऱ्याच बँकांना पळवून लावलं आहे. ठीक आहे ना म्हटलं, मला पळवून लावेल, बघूया तो मला पळवतो का मी त्याला पळवतो. ते फारच झालं सांगितलं ते. म्हटलं मी अलर्ट राहीन, पण थँक्यू फॉर गिविंग मी. मी तिकडे गेलो तेव्हा म्हटलं की याचा झाला भयंकर जरब आहे. ऑफिसात काही काम करायचं नाही, सबंध दिवस युनियनचं काम करायचं. त्याला स्वतंत्र त्याला जागा होती, मोठं ऑफिस होतं आमचं आणि सगळं हे होतं त्याच्यामध्ये. आणि सगळा स्टाफ त्याच्या बाजूने होता. ठीक आहे म्हटलं, बघूया काय होतं आहे ते.
एक दिवस तो सकाळी आला. मला काहीतरी काम आहे तुमच्याकडे. उभा का म्हटलं. बसा. फोन उचलला. कॅन्टीनला सांगितलं, अरे बाबा 2 चहा पाठव ट्रेमध्ये. मी चहा घ्यायला आलेलं नाही आहे. म्हटलं मला माहिती आहे तुम्ही तक्रार करायला आलात. मी माझ्याकरता 2 कप चहा मागवला आहे. मी एका वेळेला 2 कप चहा पितो. इथे तो पहिला खलास झाला. ही नेवर एक्सपेक्टेड दिस. मला असा पाहिजे, अमुक या ना तुम्ही. काही फालतू मागणी होती. म्हटलं पहिली गोष्ट म्हणजे आवाज खाली. मला अजून माझे कान शाबूत आहेत, त्यामुळे आवाज चढवायची आवश्यकता नाही. झालं म्हटलं बोलणं. म्हणजे तुमची मागणी फार छोटी आहे, मी मान्य केली. म्हणजे तो ज्या आयुष्यात आला होता त्याला फक्त टाचणी लावली आणि तो गेला. आणि मागणी खरोखर ही होती, पण त्याला की मी करवून दिलं, साहेबांशी शिवाय घेऊन पटवून दिलं, हा आनंद मिळू दिला नाही. पण तो आनंद घेण्याचा ह्याला तेव्हा त्यांनी ओळखला, हा साला माणूस वेगळा आहे. म्हणजे मी यानं इतकं सहजासहजी करायचं का नाही. ते वाट पाहत होता केव्हा मी कचाट्यात सापडेन. आणि तशी वेळ आली. त्याचं असं झालं, आमचं ज्या बिल्डिंगमध्ये ऑफिस होतं ती आमच्याच कंपनीची ही होती, बिल्डिंग होती. त्यामुळे सगळ्याची जबाबदारी आमच्यावरतीच होती. ह्याच्यामध्ये एक दिवस मी क्लायंट्सच्या मीटिंगकरता बाहेर गेलेला असताना, काय कारण माहीत नाही, वरची टाकी रिकामी झाली आणि संबंध बिल्डिंगमध्ये पाणी नाही. बरं, माझ्या असिस्टंट ऑफिसर्स जे होते, सब ऑफिसर्स, त्यांनी काही केलं नाही, निष्क्रिय राहिले. कारण डिसोजा आहे म्हणजे मग हे नको आहे, लफडं नको. या माणसानी संबंध ऑफिस करता 200 माणसांचा स्टाफ करता त्यांनी हे मागवले, कोका कोला. ट्रेच्या ट्रे कोका कोला भरून आले. लोक कोका कोला प्यायले. मी ऑफिसमध्ये गेल्यावरती मला हे समजलं की असं माझ्या ऑफिसचं म्हणजे, अहो तुम्ही साधी गोष्ट तुम्हाला हँडल कसं नाही करता आलं. वॉट इट्स ओके, बट इट इज क्रिएटिंग प्रॉब्लेम. तर का म्हणाले. त्यांनी कोका कोला मागवला, मला कळलं. हो म्हटलं. हां, थोड्या वेळाने तो कोका आला. ऑफिसमध्ये कुठे पाणी नव्हतं त्याच्यामध्ये. बरं म्हटलं मग काय. सगळ्यांना मी कोका कोला मागवला, इलाज नव्हता. एक कोका कोलाचं बिल अँड यू हॅव टू सँक्शन इट. म्हटलं व्हॉट डू यू मीन बाय हॅव टू सँक्शन. म्हटलं मी सँक्शन करत नाही. यू डू व्हॉट एव्हर यू लाईक. तुम्हीच हे तुमचं फायनल उत्तर मला विचारतो. पण तू किती जरी हे केलंस ना, थ्रेट केलंस ना, तरी माझं फायनल उत्तर आहे, मी कोका कोलाचं बिल देणार नाही कंपनीतर्फे. आय विल नॉट सँक्शन इट. हां, टँकर मागवला असताच पाण्याचा, आय वूड हॅव पेड ऑन बिहाफ ऑफ कंपनी. कोका कोला इज नॉट रिप्लेसमेंट फॉर दिस वन. सॉरी. दुसऱ्या दिवशी मी ऑफिसमध्ये गेलो तर माझ्या 2 सेक्रेटरीज होत्या, एक पारशी आणि एक ख्रिश्चन. पण त्या दोन्ही स्वभावाने खूप चांगल्या होत्या. एक म्हणजे त्या सुस्वभावी असल्यामुळे त्यांना सगळी बित्तम बातमी युनियनची असे. तर त्यातल्या माझ्या फर्स्ट सेक्रेटरीने येऊन सांगितलं की साहेब, आज संध्याकाळी 5 वाजता तुम्हाला घेराव घालणार आहेत. अच्छा, ठीक आहे, असू दे, येऊ दे. तुम्ही क्लायंटच्या मीटिंगला
नाही मीटिंग आहे, पण मी 5 वाजता घेराव घालण्याकरता येईन. आणि मी 4:30ला ऑफिसमध्ये आलो. त्याच्यामध्ये 5 वाजता केबिनचं दार ठकठक करून आज सबंध केबिन भरेल इतकी स्टाफ आला आणि काही बाहेर उभा राहिला. तुम्ही आम्हाला ह्याचे सँक्शन करणार नाही आहात. म्हटलं मी कालच सांगितलं. हे काय, ते होईपर्यंत मी जाणार नाही, आम्ही जाणार नाही इकडनं. एवढंच ना, ठीक आहे म्हटलं, थांबा ना, माझी काही हरकत नाही. सगळे एक वेळा तोंडाकडे पाहत राहिले. मग मी 1 मिनिट म्हटलं, रिव्हॉल्विंग चेअर फिरवली, पाठीमागे टेलिफोन होता तो उचलला आणि वाचिक अभिनय चांगला होता. आशाला फोन लावला, म्हणजे मिसेसला. हॅलो, मी बोलतो आहे. नाही, आज मला यायला उशीर होईल. नाही, किती ते सांगता येणार नाही. रात्रीचे 9-10 सुद्धा वाजतील. कदाचित उद्या सकाळी पण येईन. नाही नाही, मग पोलीस स्टेशनवरती नाही आहे, हॉस्पिटलमध्ये पण नाही आहे, मी ऑफिसमध्येच आहे. भानगड वगैरे काही नाही गं, मला घेराव घातला आहे. अगं घाबरू नकोस, सगळी चांगली माणसं आहेत, रस्त्यावरचे गुंड नाही आहेत. त्याच्यामध्ये काही लेकरूवळ्या बायका पण आहेत. मला काही इजा वगैरे करता त्याचा भाग नाही, तू काळजी करू नकोस. तू जेवून घे, मुलींना पण जेवून घ्यायला सांग त्याच्यामध्ये. आणि अगं जेवण कुठूनही मागवता येतं. पिऊन्स आहेत ह्याच्यामध्ये, ते मला आणून देतील, माझी सेक्रेटरी आणून देईल. वाईवरी हां. आता माझ्या बोलण्यावरून तिने काय बोलली असेल ते तुम्हाला कळलं असेल, म्हणून मी ते ह्याच्यामध्ये की माझ्या उत्तरामध्ये तिचा डायलॉग आपोआप येतो आहे. तिने काय विचारलं ते, आणि फोन ठेवला आणि वळलो. तर मी अशा टोन लावलो होता की तोंडावर हात ठेवायचा, पण बोलायचं ऐकू जाईल असं. खुर्चीवरून पाहिलं, निम्म केबिन रिकामं झालं होतं. त्यांच्या लक्षात आलं हा माणूस काही बदलणार नाही त्याच्यामध्ये. आणि हळूहळू एक एक पाय काढता पाय घ्यायला लागले. मग सगळे गेल्यानंतर तो फक्त उभा राहिला, फक्त एकटाच राहिला. तो म्हटलं बसायला सांगितलं तर बरं बसणार का उभाच राहणार आहेस? उभा राहणार असशील तर मी पण उभा राहतो, म्हणजे आपल्याला एका पातळीवरून बोलता येईल. आणि पहिली गोष्ट म्हणजे तुला काही बोलायचं असेल हळू बोलायचं. हे बघ, मी कोका कोलाचं बिल देणार नाही, पण मी तुझी ही मला ती अथॉरिटी नाही. मी तुझं बिल ह्याला पाठवतो हेड ऑफिसला, त्यांच्याकडून सँक्शन आली तर मी तुला पैसे देऊ, नो प्रॉब्लेम. आता मला 101% खात्री होती की आमची कंपनी हे पैसे सँक्शन करणारच नाही, त्यामुळे सांगून बसलो त्याच्यामध्ये. हां, आणि मग त्याप्रमाणे त्याला सांगितलं ठीक आहे, गेला निघून. आणि मी खरं म्हणजे बायकोशी बोललोच नव्हतो. म्हणजे ते सगळं नाटक होतं त्या बायकोशी बोलण्यानंतर त्या ह्याच्यामध्ये की त्याला फिलिंग जे आलं
की हा माणूस उद्या सकाळपर्यंत जायच्या ते राहणार आहे आणि त्यांची ती तयारी नव्हती. काहीतरी कॉम्प्रोमाइज करेल असं वाटलं होतं, पण नाही. त्यानंतर मी शब्द दिल्याप्रमाणे रेकमेंड केलं, पण त्या रेकमेंड केल्यानंतर त्यांचं उत्तर आल्यावरती मी सांगितलं की त्यांनी दे रिप्लाय की वी कॅनॉट सँक्शन दिस. त्यामुळे ते हे करतो आहे. आणि म्हटलं हे काय 900 का 950 रुपये होते. हे म्हटलं 950 रुपये हे कुठले, माझ्या खिशातून देतो आहे. कंपनी विल नॉट पे, बट आय डोंट वॉन्ट टू पे. आय वॉन्ट टू पे बिकॉज ऑफ यू. आय डोंट वॉन्ट माय स्टाफ टू सफर. तू त्यांच्याकडनं वसूल करणार, युनियनने तुझे पैसे खर्च करणार, त्यामुळे मी देतो आहे. काही न बोलतो. आणि त्यानंतर जेव्हा मी आणखीन 1.5 वर्षांनी कंपनी सोडली, रिझाईन झालो, त्यावेळेला माझा सेंड ऑफ देण्यामध्ये लीड होता तो या डिसोजाचा. आणि मला आमच्या कंपनीतर्फे द बेस्ट रिलेशन्स विथ द युनियनचं अवॉर्ड त्या वर्षी मिळालं. अशी ही माणसं आपल्याला आयुष्यात भेटत जातात. आणि काय असतं माहिती आहे का, की तुमचा हे अनुभव तुम्हाला समृद्ध करतात, तुमचं जीवन समृद्ध करतात. कसं होतं माहिती आहे का, की एका वेळेला तुम्ही सगळ्यांचे आयुष्य जगू शकत नाहीत. मला कोणीतरी विचारलं की तुम्ही एका मुलाखतीत की तुम्ही तुमच्या आयुष्याविषयी सुखी का? म्हटलं अत्यंत समाधानी आहे. काय दुःख वाटायचं कारण? कशाचं? इदम ना मामा, माझं काहीच नाही आहे. आणि म्हणजे दुसरं म्हणजे असं आहे, हे मी आयुष्यात काय गमावलं ह्याच्यापेक्षा काय कमावलं हे बघतो. मी माणसं जोडली, मला माणसं मिळाली. आणि म्हणून मी तुम्हाला माहिती आहे कित्येक महिन्यांनी मी आज तुम्हाला भेटतो आहे. त्याच्यामध्ये मी इथे येऊ शकत नाही, कारण पॅन्डेमिकमध्ये खूप उलथापालथी झाल्या. 9 वर्षापूर्वी माझे मिसेस गेल्यानंतर मी मुंबईला एकटा राहत होतो आणि माझ्या दोन्ही मुली पुण्यात राहत होत्या. दे आर वेल सेटल्ड. आणि त्यांनी मला पॅन्डेमिकमध्ये मी न बोलता सगळं सहन करत होतो. म्हणजे माझ्याकडे तोपर्यंत मोलकरीण होती, स्वयंपाकीण होती, आणखीन एक ॲसिस्टंट होता. 3 जणं माझ्या मदतीला होते. मला कधी काही फील झालं नाही त्याच्यामध्ये एकटेपणाचं. पण पॅन्डेमिक आलं, रेल्वे बंद झाली आणि माझी स्वयंपाकीण आणि मोलकरीण या दोन्हीही ह्याच्यावरती रेल्वेच्या स्टेशनच्या ठिकाणी राहणाऱ्या. रेल्वे नाही, त्यामुळे त्या येऊ शकत नव्हत्या. आणि काही कामच नाही म्हटल्यावरती ॲसिस्टंट पण नाही आहे. आता जेवण बाहेरून मागवता येतं, पण झाडू पोछा, मशीनने कपडे लावणं, स्वतःचा ब्रेकफास्ट करणं, ह्या गोष्टी कोण करणार? दूध आणणं, ह्याच्यामध्ये सगळं ते मी 2 वर्ष केलं. आणि माझ्या मुली भडकल्या. तुमचं आता आम्ही मुंबईचा हट्ट चालू देणार नाही. आम्ही इथे 2 मुली तुमच्या असताना आणि आम्ही तुम्हाला रस्त्यावरती टाकलेलं नाही आहे. आम्हाला इथे त्रास होतो, मनस्ताप होतो की तुम्ही तिकडे कामं करता म्हणून. अगं म्हटलं मला सवय झाली. माणूस सवयीने सगळं होतं. तुम्ही भांडी घासता, म्हटलं करू काय? जेवायला पाहिजे, जेवण बाहेरून मागवता येतं. म्हटलं सांगतो, म्हणजे मी भांडी घासणं एन्जॉय करतो, काहीतरी बोलू नका. काहीतरी नाही म्हटलं. मी भांडी घासताना
की नाटकातली वीररसप्रधान गाणी म्हणतो. म्हणजे कशी म्हणतं, जठरा नल शमवाया नीचा, की मग ते घासताना भांडं छान घासून होतं त्या रिदमवरती. म्हणून सांगितलं म्हटलं हे बघ, प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही जेव्हा आनंद घेता त्यावेळेला त्याचं तुम्हाला कधीही दुःख होत नाही. वेन यू नो की या सर्कमस्टन्सेस, मी 3 गोष्टींचा विचार करतो. ही सर्कमस्टन्सेस मी ओढवून घेते का, त्याला मी जबाबदार आहे का, नाही. ह्याला माझ्यावरती आत्ता ॲट प्रेझेंट काही उपाय आहे का, नाही. देन ॲक्सेप्ट इट. अँड वेन यू टू ॲक्सेप्ट एनिथिंग, ॲक्सेप्ट इट विथ ग्रेस अँड एन्जॉय इट. आणि हे आयुष्यात तत्त्व ठेवल्यामुळे मला आयुष्यात कशाची खंत नाही. त्यांनी प्रश्न विचारला की तुम्ही काय आयुष्यात, म्हटलं हे बघ, मी एकूण 31 नाटकं लिहिली. या 31 नाटकामध्ये एक ऑन ॲन ॲव्हरेज आपण 7-8, 6-7 कॅरेक्टर्स म्हटल्या तर मी एक 200-250 कॅरेक्टर्स क्रिएट केली. हे क्रिएट केली आणि मी क्रिएट केली म्हटले चुकीचं विधान आहे. कोणी काही क्रिएट करत नाही. मी काय केलं, याचं हे त्याच्या स्वभावातली ही शेड, त्याचा हा अनुभव, असे एकत्र करून मी माणसांची ही तयार केली. पण ते करताना त्यांची दुःख मी स्वतः अनुभवली मनाने. थोडक्यात मी जेव्हा एखादी माझी जी ही असते हिरोईन नाटकातली, ती रडते तेव्हा ती लिहिताना माझ्या डोळ्यात पाणी येतं, तेव्हा मी लोक रडतात. जेव्हा मी लिहिताना मी खदखदून असतो तेव्हा लोक खदखदून असतात. सो यू हॅव टू टेक प्राईड आणि आनंद ह्या प्रत्येक गोष्टीत घ्यायला पाहिजे. तो मी घेतला. त्यामुळे माझ्या या छोट्याशा, मी अजून छोटंच आयुष्य म्हणतो, मी असं म्हणत नाही की आता माझे किती वर्ष उरले आहेत, असं नाही मी कधी म्हणत. म्हटलं अजून मला 13 वर्ष आहेत ह्याच्यामध्ये. तर त्यामुळे म्हटलं तुम्ही एन्जॉय करतो याच्यामध्ये. तर म्हटलं मला असं वाटत नाही, थिंक पॉझिटिव्ह अँड यू विल बी याच्यामध्ये. तर ह्या सगळ्या जोयने हे जे अनुभव आहेत त्या अनुभवाने मला समृद्ध करत गेलो. मित्रांनो, सांगण्यासारखं अजून खूप आहे त्याच्यामध्ये. पण प्रॉब्लेम असा येतो त्याच्यामध्ये की कधी कधी प्रश्न पडतो सांगतानासुद्धा की मी हे सांगतो आहे, पण माझ्या या अनुभवाशी समोर बसलेला श्रोतृवर्ग हा रिलेट होईल का, हा कनेक्ट होईल का त्याच्याशी, त्याला ते अनुभव योग्य वाटतील का, हा विचार मनात जरूर येतो. चुकीचा का ते मला माहीत नाही. कारण आज मी पाहतो की आज मला विचारलं तुमचं सगळ्यात कुठचं पुस्तक जास्त टिकून राहील. म्हटलं एकही नाही. अक्षर वाङ्मय असं सहजासहजी येत नसतं म्हटलं. आणि म्हटलं तुम्हाला खरं सांगतो, आणखीन काही वर्षांनी आताच सध्या लोक पुन्हा विसरायला लागलेत. हा फॅक्ट आहे. आजची पिढी जेव्हा बटाट्याची चाळ किंवा वाऱ्यावरची वरात पाहते तेव्हा त्यांना हसू येत नाही, ते कनेक्ट होऊ शकत नाही, कारण त्यांनी ते पाहिलेलं नाही. मी त्यांना दोष देत नाही. परिवर्तन चांगलं का वाईट हे मी ठरवत नाही. हे ठरवणारे आपण कोण. हे घडतच असतं आणि घडतच राहणार आहे. त्याला तुम्ही यू कॅन स्टॉप इट. पूर्वी नाटकामध्ये प्रेम करत ते असं म्हणजे 2 फूट अंतरावरती ह्याच्यामध्ये नायक आणि नायिकेच्यामध्ये हात धरणं वगैरे सोडा, खांद्यावरती हात ठेवायचा तो सुद्धा बिस्कत 4 बोटं अशी एवढीच, असा व्यवस्थित हात नाही ठेवायचा. अशी 4 बोटं टेकतात न टेकतात
अशा तऱ्हेने आता असं जर हे केला, अभिनय केला तर लोक दगड मारतील. आता हे वाईट आहे का? अजिबात नाही. परिस्थिती बदलली आहे. इनहिबिशन्स अबाउट युअर बॉडी या हल्लीच्या तरुण पिढीमध्ये नाही आहेत. आमच्या काळाच्यामध्ये असं आमच्या काळामध्ये की थोडंसं म्हातारपणाचं येतं, फील येतो, तो भाग सोडून द्या. पण ॲट वन टाईम असं होतं की ह्याच्यामध्ये स्टुडंट्स तुमच्या ह्याच्यामध्ये या तुम्हाला येऊन तुमच्याशी 2 फूट 1 फूट अंतर ठेवून बोलायच्या. आजची जी विद्यार्थिनी आहे ती सरळ येते आणि सर तुम्ही खूप चांगले आहात म्हणून खांद्यावरती हात ठेवणे करते. इट्स ऑल ओके, काही आहे चूक काही नाही. सांगायचा मुद्दा असा की माझे अनुभव तुम्हाला किती बऱ्यापैकी वाटले असतील ते मी नाटकांविषयी खूप बोललो नाही आहे, कारण मला तेच सांगायचं होतं की नाटकाच्या व्यतिरिक्त जीवनामध्ये अनेक गोष्टी अशा असतात की ज्या आपल्याला समृद्ध करतात. तुमचं फक्त एकच जे सांगितलं ह्याच्यामध्ये सगळ्यांनी, मामा पेन्शनचं आणखीन एक वाक्य सांगतो. हे बघ, सिन्सिरिटी कमी असते ह्याच्यामध्ये, टॅलेंट्स कमी असले तरी चालतील, बट युअर सिन्सिरिटी अँड डेडिकेशन शुड बी 100%. आणि मला वाटतं हे जर आयुष्यातल्या आपण प्रत्येकाने लक्षात ठेवलं तर आपलं आयुष्य नक्कीच सुंदर होईल. एका मर्यादित वेळेमध्ये मला माझे जेवढे अनुभव तुमच्याशी शेअर करता आले त्याबद्दल मला खूप आनंद वाटला. आज तो मला भेटलो ह्याच्यामध्ये मला माणसात असल्यासारखं वाटलं, आल्यासारखं. कारण पुण्याला फेकला गेलो आहे, पुण्याचं कल्चर वेगळं आहे, मुंबईचं वेगळं आहे, तुलना करता यायची नाही त्याच्यामध्ये आणि तुलना करत नाही. कारण पुण्यासारखं व्हायला तुम्हाला पुण्यात जन्म घ्यावा लागतो. एक साधं शेवटचं उदाहरण म्हणून वाक्य फेडतो की आपल्याला कोणी विचारवंत म्हणत नाहीत म्हणून मी विचारवंत व्हायचं ठरवलं. इमॅजिनरी आहे त्याच्यामध्ये, मी लेख लिहिले याच्यावरती एकाच्याने आणि म्हटलं आता विचारवंत व्हायचं. त्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्रातले 90% विचारवंत पुण्यातच आहेत. आपण पुण्यात जावं म्हणून पुण्यात गेलो आणि पाहिलं की त्याला आहेत विचारवंत. तर असा पुण्यात राहायला गेलो, दाढी बिडी वाढवली, शब्दमची बॅग होती ह्याच्यावरती खांद्यावरती, पण समाधान होईना. लोक मला समीक्षक समजायला लागले आणि ते मला अपमानास्पद वाटायला लागलं. पण त्यापेक्षा आणखी गेलं पाहिजे. मग पुण्याला कर्वे रोडवरून जात होतो, ते एक मोठं फ्युनरल जात होतं आणि त्यात बरीच माणसं होती. तर मी त्यांना म्हटलं, आपण फ्युनरल म्हटल्यावरती माणसं अशी बघण्यासारखी उभी राहतात. मी पण त्या बघ्या लोकांमध्ये सामील झालो आणि त्या फुटपाथवरती जाऊन पाहत होतो. ती एवढी मोठी माणसं आणि एवढी गर्दी पाहिल्यावरती शेजारच्या माणसाला विचारलं, काय हो, कोण गेलं? आणि म्हणजे न पाहता उत्तर दिलं, काही माहीत नाही, पण मला वाटतं तो बहुतेक तिरडीवरचा माणूस मेला असेल. आता असं उत्तर फक्त विचारवंतच देऊ शकतो. त्यानंतर दुसरा अनुभव, मी पुण्याच्या माझ्या मित्रांनी पुण्याला पत्ता देतात 323 सदाशिव पेठ. अरे म्हणजे काय 323 म्हणजे काय त्यांना समजतं, आम्हाला समजत नाही. त्यांनी सांगितलं आप्पा बळवंत चौकमध्ये तुम्ही या. म्हणजे 323 म्हणजे काय, आप्पा बळवंत चौकमध्ये या आणि त्यांची पूर्वेकडे दिशा करून उभं राहा. पूर्वेकडे दिशेला दुसरी बिल्डिंग आहे ती मी राहतो. बरं म्हटलं येतो. दुसऱ्या दिवशी गेलो, मला आप्पा बळवंत चौकात गेलो, पण मला फक्त सकाळी समजतं पूर्व दिशा कुठची ती, बाकी मला समजत नाही. दिशांच्या बाबतीत बोम आणि आग्नेय नैऋत्य ह्या काही दिशा आहेत का हो, सांगा मला.
कुठे कशा लक्षात ठेवायच्या. तर मी बराच गोंधळून उभा होतो. सगळं इथे उभं राहावं का तिकडे का उंची बिल्डिंग. ते एका माणसाला विचारलं, काय हो ते पूर्व दिशा कुठची. तसं काही ठरलेलं नसतं, आम्ही ठरवू ती पूर्व दिशा असते. हात जोडून नमस्कार केला आणि सांगितलं, आपल्याला सामान्य माणूसच राहणं बरं, विचारवंत व्हायचं नाही. विचारवंत व्हायचं असेल तर पुण्यातच जन्म घेतला पाहिजे. मी उपरा माणूस कधीही विचारवंत होऊ शकणार नाही. मी तुमच्यासारखाच एक तुमच्यातलाच माणूस म्हणून समजा. धन्यवाद.